नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविकांचा जी पदोन्नतीतील अट आहे त्या अटीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, हाच तो शासन निर्णय आहे. तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा GR आहे. प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका या पदावर पदोन्नती देताना वयाची अट 45 वर्ष होती, ती अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठाने अनेक रीट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी रीट याचिका क्रमांक 6993/2023 मधील अंतरिम अर्ज 84/14/2025 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना 31/7/2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती करावी असे 30/5/2025 रोजी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकेचे वय 50 वर्षांहून कमी नसेल व ज्यांची मानसेवा अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षांहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरवलेले आहे. तसेच रीट याचिका क्रमांक 2147/2023 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जाते ती 58 वर्ष सेवानिवृत्तीचे वय असलेल्या मुख्य सेविका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही, या गृहीतकाच्या आधारे दिनांक 8/5/2026 रोजीच्या आदेशान्वये मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका या पदाच्या दिनांक 4/6/2021 सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 45 वर्षांची जी अट होती ती अट रद्द केलेली आहे. या दोन्ही आदेशांचा बघा ताईंनो, हे वरचे दोन आहेत त्या रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही आदेशांचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेत बसण्यासाठीची वयोमर्यादा निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर वर जी माहिती आपण आता पाहिली ती माहिती आपण जी याचिका दाखल केली होती ती होती आणि त्याच्यानुसार शासन निर्णय बघा आता काय झालेला आहे. अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत. याबाबत सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल करून यथावकाश करण्यात येतील असे महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आली आहे. हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून तुम्ही हा शासन निर्णय तेथे जाऊन पाहू शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.